माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज श्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जय मोनशेरा प्रसन्न इटाडे येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी बिनजोड बैलगाडी शर्यत मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली। या स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष व इटाडे गावाचे सरपंच जगन मधुकर पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते। या भव्य स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती। यात पहिले बक्षीसकार तसेच 12 बाईक, 12 फ्रीज आणि 12 सायकली अशा बक्षिसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला। बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लाभली होती आणि संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला। बघूया या भव्य कार्यक्रमातील काही छायाचित्रे। आपली एकता, एकात्मता, शांतता याचं प्रतीक म्हणून या स्पर्धा नावारूपाला येतील, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देण्याचं काम करूया अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना मी करतो आणि जगदीश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो। जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। अशा भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन, महाराष्ट्रात सगळ्यात मोठी स्पर्धा, अशा प्रकारचं फक्त नाव दिलेलं नाही तर ही मोठी स्पर्धा महाराष्ट्रातली खऱ्या अर्थाने आहे। काय कुठली गाडी आहे? ग्रँड आयटेन असं कोणालाही माणसालाही वाटेल ही गाडी बघितल्यानंतर की आपणही धावलं पाहिजे, ही शर्यत जिंकली पाहिजे आणि गाडी जिंकली पाहिजे। 12 बाईक ही आणि काय 12 फ्री, 12 सायकल याव्या, एक बैल दिलं तरी बस, याच्याऐवजी एक बैल दिला पाहिजे 35-40 लाखाचा। एक बाईक आणि फ्रीज फ्री आहे। बाईक आणि फ्री आहे। लकी ड्रॉ साठी बाईक आणि फ्रीज फ्री आहे। हे पब्लिक साठी, बघणाऱ्यांसाठी। आमचा नंबर टाकला की नाही त्याच्यात? अशा प्रकारे सर्व स्तरावरील लोकांचा विचार करून या स्पर्धेचं आयोजन करून खऱ्या अर्थाने जगदीश पाटील यांनी महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा आयोजन केलेलं आहे। देवेश पाटील त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असतात ना? आता सगळ्यांनी वेगवेगळे सांगितलं मला, पण मला जाऊ द्या, राजकारण करायचं माईक ठेवल्यावर चालतं तुम्हाला। देवेश पाटील नेहमीच जगदीश पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असतात। त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याचं ते काम करत असतात, म्हणून त्यांचंही कौतुक करतो। आपल्या सगळ्यांना कालच्या झालेल्या होळीच्या शुभेच्छा देतो। या बैलजोडी शर्यतीच्या ही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। मिळेल आणि दुसरी चिठ्ठी निघेल, त्यांना मिळेल एक बाईक। साहेबांच्या शुभास्त्याची पहिली चिठ्ठी काढली जाते, ज्याचं नाव येईल त्यांना मिळणार आहे। ही 2 नंबरची चिठ्ठी आहे। अर्थातच खालून आपण सुरुवात होते। आयडी प्रूफ आपण रेडी ठेवायचं आहे। साहेब या ठिकाणी जाहीर करतात। नरेश कान्हा चोरगे, नरेश कान्हा चोरगे आहे का? दुसरी चिठ्ठी काढू असं आहे ना? 3 मिनिटाचा टायमिंग। जी पहिली चिठ्ठी काढलेली आहे त्यांना फ्रीज मिळालेलं आहे, त्यांचं नाव आहे नरेश कान्हा चोरगे पिसे आहे का? एक हिरोच्या माध्यमातून बाईक साठी चिठ्ठी निघालेली राज शशिकांत पाटील। राज शशिकांत पाटील 3 मिनिटाच्या आत येणे तर दुसरी चिठ्ठी निघाली। त्यालाच बाईक निघाली। जयेश मनोहर शिंगोळे, कल्याणला। जयेश मनोहर शिंगोळे,
जयेश मनोहर सिंगोले याला रात्रीपर्यंत ठेवा मला या लवकर. विनंती सर आपण देखील पुढे येते. सुभाष घोडे उद्योगपती यांचं देखील स्वागत सन्मान करायचं आहे. बद्दल प्रमोद वाडी सभापती देखील स्वागत सन्मान करायचं आहे. तसेच प्रवीण भोईर उर्फा सारंगधर तसेच चेतन वाघ आणि मंगेश आहे तुम्ही कुछ रहा नाशिक मानवी संस्कृती असं हरेश जोशी साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आपलं मनपूर अधिक स्वागत व्यासपीठावर करायची विनंती करते. संतोष आणि त्यांचं अधिक स्वागत आहे. त्याच्या मालक त्याच्या घरातील हा साज आहे आणि लोकप्रियतेचा कळस लाखोच्या घरामध्ये फॉलोअर्स आणि त्याच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रातील हा वर्ग त्याचा सन्मान तात्यासाहेब पाटील साहेब आणि त्यांच्या ग्रुपच्या वतीने या ठिकाणी जय कुमार अँड कंपनी तात्यासाहेब पाटील कोण होणार मानकरी, कोणाच्या नशिबी जाणार आहे. रिया संतोष शेठ घरात वरचे ओवले व कौशिक अभिषेक जितेकर दापोली मालगावकर ठरले. 4 व्हीलर कार मानकरी शरद जिंकली बरोबर चला. त्याच्यानंतर टायगर ग्रुप रायगड ग्रुप एकदा पराभूत झालेली गाडी लक्ष द्या. ऐगावदी प्रसन्न दिनेश हिरामन पाटील खारडी 2 गोंडी हरलेली चिठ्ठी माध्यमातून फ्रीज काहीतरी घेऊनच जायचं का शिलगाव. भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून 4 मार्च रोजी इताड्या गावामध्ये मोठा बिंजोरचा ऐतिहासिक मैदान बकासूर बैल, मथुर बैल, घोटचा सर्जा अनेक बैल म्हणजे टॉपची सर्व बैल या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहिली. आणि एक वैशिष्ट्य असं की अनेक लोक शर्यती करत असतात, पण आमच्या इथल्या शर्यती आम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारची प्राइज न घेता यावेळी 12 बाईक, 1 4 व्हीलर, 12 सायकली, 12 फ्रीज आणि इत्यादी अजून वस्ती आम्ही पूर्ण अशुल्क प्रमाणे करीत असतो. आणि या 4 व्हीलरचे आजचे मानकरी ठरले ते पनवेल ओवल्याचे संतोष शेठ घरत यांना ही आजची 4 व्हीलर आमच्या लकी ड्रॉ मधून त्यांना ती त्यांची चिठ्ठी निघलेली आहे, त्यांना आम्ही ती देत आहोत. संतोष शेठ घरतला एक विनंती करतो की या वर्षी जसे आमच्या शर्यतीमध्ये तुम्ही सहभाग घेतला तसाच पुढच्या वर्षी आमच्या शर्यतीमध्ये आणि आमच्या इतर गावावरती प्रेम दाखवा. धन्यवाद.